सोलापूरचे ज्येष्ठ लेखक आणि अरण्य ऋषी म्हणून ज्यांचा महाराष्ट्र आणि देशभर नावलौकिक होता असे ज्येष्ठ लेखक मारुती भुजंगराव चित्तमपल्ली यांचं 18 जूनला वार्धक्यानं निधन झालं। त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932चा तर मृत्यू 18 जून 2025चा, म्हणजे त्यांना 93 वर्षाचं आयुष्य लाभलं। आणि मारुती चित्तमपल्ली या अरण्य ऋषींनी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं वनसाक्षरतेच्या क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावली आणि लोकांना वन, वन्यजीव, त्याचबरोबर आदिवासी आणि या प्राण्यांच्या आणि वृक्षांच्या सवयी याबद्दल लोकांचं प्रबोधन केलं। ते आयुष्यभर वन, वन्यजीवन आणि पक्षीशास्त्राच्या क्षेत्रामध्ये काम करत राहिले। अलीकडेच त्यांना 30 एप्रिल 2025ला पद्मश्री ही पदवी राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेली होती। जंगलाबद्दलची आणि वन्यजीवनाबद्दलची ललित स्वरूपामध्ये माहिती देण्याचं काम त्यांनी केलं। रॉबर्ट फ्रॉस्टची एक कविता आहे। या कवितेमध्ये कवी असं म्हणतो की 2 रस्ते होते, एक चांगला रस्ता होता आणि एक न रुळलेला खाचखळग्यांनी भरलेला अशा प्रकारचा रस्ता होता आणि मी खाचखळग्याचा रस्ता निवडला आणि तिथंच सगळा फरक पडला असं त्या कवितेमध्ये कवी म्हणतो। त्याच पद्धतीनं मारुती चित्तमपल्लीने या जंगलाच्या आडवाटेचा वेगळा रस्ता निवडला। त्यांचा जन्म सोलापूरच्या गिरणी कामगाराच्या घरी झाला आणि त्यांचं शिक्षण सोलापूर, कोईमतूर, बंगळूर, दिल्ली, मध्य प्रदेश, डेहराडून या ठिकाणी जंगलविषयक प्रशिक्षणाच्या निमित्तानं ते फिरत राहिले। ते बहुभाषिक होते, म्हणजे त्यांना मराठी येत होतं, हिंदी येत होतं, इंग्रजी येत होतं, त्यांचं संस्कृत चांगलं होतं, जर्मन भाषा चांगली होती, ते रशियन शिकलेले होते। 1-2 नव्हे तर तब्बल 18 भाषा बोलता येणारे मारुती चित्तमपल्ली हे लेखक होते आणि त्यांनी वन विभागामध्ये 36 वर्ष नोकरी केली। ते सेवानिवृत्त होताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक होते। त्यांच्या 36 वर्षाच्या वन विभागाच्या नोकरीमध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांच्या उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता। त्यांच्या लेखन कार्यामुळे सोलापूरला झालेल्या 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। त्यांनी पक्ष्यांची माहिती देणारा पक्षीकोश तयार केला। या पक्षीकोशामध्ये 450 पक्ष्यांची माहिती आहे। म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांच्या कामाची तुलना ही जिम कार्बेट बरोबर करावी लागेल। त्याचबरोबर डॉक्टर सलीम अली वन प्राणी संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं। आपण जर त्यांच्या ललित आणि माहितीपर उद्बोधक लेखनाकडे नजर टाकली तर वयाच्या 50 नंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि 50 नंतरचं त्यांचं पहिलं पुस्तक जे आहे ते पक्षी जाय दिगंतरा हे पुस्तक होतं। नंतर जंगलाचं देणं आलं, रानवाटा या पुस्तकाला साहित्य पुरस्कार मिळाला, शब्दांचं धन हेही पुस्तक गाजलं, रातवा या पुस्तकाला राज्य साहित्य पुरस्कार मिळाला, मृग पक्षीशास्त्र, घरट्या पलीकडे, पाखरमाया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड या अशासारखी त्यांची पुस्तकं नेहमी चर्चेत राहिली। इतकंच नव्हे तर जंगलातल्या प्राण्यांचा बारकाईनं अभ्यास करताना त्यांनी आपल्या देशभरात आढळणारे साप यांच्यावरती आपल्या भारतातील साप नावाचं पुस्तक लिहिलं। बगळे त्यांना आनंददायी वाटायचे म्हणून आनंददायी बगळे हे पुस्तक आलं। निळावंती, पक्षीकोश चैत्रपारवी, केशराचा पाऊस ही त्यांची अन्य पुस्तकं आहेत। तर त्यांचं गाजलेलं आत्मचरित्र जे आहे ते चकवा चांदणं एक वनोपशिद हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि ते त्यांना घुबड या प्राण्यावरनं ह्या आत्मचरित्राचं नाव सुचलं। चित्रग्रीव, जंगलाची दुनिया, नवेगावबांचे दिवस ही आणखी त्यांच्या काही पुस्तकांची नावं आहेत।
अगदी आयुष्याच्या अखेरच्या क्षणी देखील त्यांच्या नातेवाईकांनी असं सांगितलं की शेवटचा श्वास घेताना ते असं म्हणाले की मी आयुष्य मनस्वी जगलो, आता कोणतीही आसक्ती उरली नाही. तेव्हा अशा प्रकारचं आसक्ती विरहित जीवन जगणारे मारुती चित्तमपल्ली ह्यांची जी अवस्था आहे ती एकाकीपणाच्या बाबतीमध्ये सलीम अली या पक्षमित्राप्रमाणे झाली. कारण मारुती चित्तमपल्ली यांनी आपली पत्नी गमावली, मुलगी गमावली. काही काळ नागपूरला दीर्घकाळ ते वास्तव्याला होते आणि अखेरच्या काळामध्ये ते सोलापूरमध्ये आपल्या पुतण्यांच्या जवळ राहत होते. नाशिकला महाराष्ट्र पक्षमित्र संमेलनाचे ते पहिले अध्यक्ष होते. अगदी आमच्या सांगली जिल्ह्यातल्या औदुंबरच्या साहित्य संमेलनाचे देखील ते अध्यक्ष होते. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या वनाबद्दल किंवा जंगलाबद्दल त्यांच्या मनामध्ये जे आकर्षण आहे ते प्रामुख्यानं गोंदिया जिल्ह्यातील दहाबे पवनी गावचे अरण्यपुत्र माधवराव पाटील डोंगरवार हे नवेगाव बांध आंदोलन परिसरामध्ये वावरणारे जंगल निरीक्षक होते. तर त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी आपल्या लेखनामध्ये जंगलाच्या सजीव अस्तित्वाची नोंद घेतली. त्यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मिळाला, नागभूषण पुरस्कार मिळाला, वसुंधरा सन्मान पुरस्कार मिळाला. ते बहुभाषिक असल्यामुळे 18 भाषांमध्ये कार्यरत होते. म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या अखेरीबद्दल आपण जर बघितलं तर जंगल म्हणजे चित्तमपल्ली आणि चित्तमपल्ली म्हणजे जंगल असं समीकरण निर्माण झालं. त्यांच्या कामामुळे लोकांच्या मध्ये निसर्ग विज्ञानाचं कुतूहल वाढीला लागलं. त्यांनी केलेला वनसंस्कार सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. गोनी दांडेकर, सलीम अली, व्यंकटेश माडगुळकर, तिरगू गौड, चित्रकार ए आलमेलकर हे त्यांचे समकालीन लेखक आणि त्यांच्यावरती प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती होत. आपल्या लेखनामध्ये चित्तमपल्ली नेहमी पशुपक्ष्यांचे संस्कृत नावं वापरायचे. मोर नाची हा मोराच्या नाचाचा विलक्षण अनुभव करणारा त्यांचा लेख दीर्घकाळ चर्चेमध्ये राहिला. थोडक्यात त्यांच्या लेखनामुळे जंगलाचं मोल आणि महत्त्व लोकांच्या लक्षात राहिलं. 93 वर्षाच्या आयुष्यापैकी 65 वर्ष जंगलात काढताना जंगलाची आवड निर्माण करण्यामध्ये त्यांच्या आईचे संस्कार, निंबा मामा, हनुमंत मामा अशा जुन्या पिढीतल्या लोकांची माहिती याच्या आधारे ते जंगलाकडे वळले. नवे नवे शब्द शोधण्यामध्ये ते पटाईत होते. उदाहरणार्थ कावड्यांच्या वसाहतीला त्यांनी काकागार असा शब्द वापरला, बगड्यांच्या वसंतीला सारंगागार असा शब्द वापरला, रेस्टिंग प्लेससाठी रात निवारा असा शब्द वापरला, घाणेरी वनस्पती त्यांच्यासाठी टणटणी होती. म्हणजे असे 1 लाखापेक्षा नवे शब्द मराठी साहित्याला देणारा हा लेखक आहे. आणि आगामी काळामध्ये मत्स्यकोश, वृक्षकोश, वृक्षायुर्वेद यावरती त्यांचं काम चाललेलं होतं. सुहास पुजारीने त्यांच्यावरती पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या नावाने अनेक पुरस्कार देखील देण्यात आलेले आहेत. ते संस्कृतीचे, खास करून वन संस्कृतीचे कृतिशील वाहक होते असं म्हणता येईल. अर्थात त्यांचा प्राणीकोश, वृक्षकोश हा प्रकाशित नाही, तेव्हा मत्स्यकोशचं त्यांचं काम चालू होतं. हे साहित्य प्रकाशित करणं ही महत्त्वाची बाब आहे. त्यांच्याकडे 15,000 ग्रंथ होते. ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अथवा भांडारकर प्राच्य विद्या संस्थेने घ्यावेत म्हणून अखेरच्या दिवसामध्ये ते सातत्यानं पत्रव्यवहार करत होते. तेव्हा एक प्रकारे अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली हे जे लेखक आहेत हे जंगलाबद्दल लोकांच्या मध्ये जाणीव जागृती निर्माण करणं आणि ललित आणि माहितीपूर्ण लेखनाद्वारे महाराष्ट्रामध्ये जंगल साक्षरता वाढीसाठी प्रयत्न करणारं एक अलौकिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं.